छगन आजोबा बोललेत, याद राख परत जर माझ्या शपटावर पाय देशील तर. अरे म्हाताऱ्या, लाकडे गेलेत ना नदीवर, तरी मराठ्यांबद्दल इतका द्वेष का रे तुझ्या डोक्यात मध्ये? झालाय ना खालून वरून ढावळा, चाटेगिरी करत आला रे छगन्या म्हाताऱ्या. ढोबऱ्या झाला ना तू. गेल्या ना गौऱ्या तुझ्या मसनात, तरी कसा सुधरणार आहे तू? तुला काय मराठ्याच्या पोरांनी मिरची भरली का तुया? होय रे बाबा, मिरची भरली का मराठ्याच्या पोरांनी? अरे आमची लेकरं जीव द्यायला लागलीत ना रे बाबा, आमच्या लेकरांची वय होऊन गेलेत ना. कशी माहितीये का तुला छगन्या? ते जरांगे पाटील बोलतील का नाही माहित नाही तुझ्या शेपटावर पाय. मी तुझ्या उरावर पाय देते, उरावर त्या छाताडावर. तू काय सांगतोय माझ्या शेपटावर? शेपूट सोड तुझ्या छाताडावर उभं राहणार आहे ना. मराठ्यांच्या वाघिणी येत या, मी देते मी छाताडावर पाय तुझ्या. तू काय सांगतो शेपटावर पाय देऊ नका माझ्या? थोबाड तोंड्या, बेंडकेवानी तोंडाच्या, थोबाड पाहिला का तुझं? काय म्हणतोय रे तू? किती 3-4 पोरं काय गावात मध्ये गावबंदी करतायत. लावलं काय? पोलिसांना मी ऑर्डर देतो. ते बॅनर हातच लावून दाखव. पोलिसांनाही कळून गेलेलं आहे आता. तू म्हणतो ना काय लावलं पोलिसांनी? मी आता सांगतो. हेड चाललंय सांगायला जेल बघून आलेलं. भ्रष्टाचारी साल्या तू, पायाच्या नखापासून ते केसापर्यंत भिजलेला. लोकांच्या गोरगरिबांच्या घशातलं खाल्लेला तू. काय नाक लावून बोलतोय रे? सभा घेतली तू? अरे जेवढी तुझी सभा ना, तेवढ्या आमच्या त्या उसाच्या वावरात जरांगे पाटलाच्या सभेच्या वेळेस आहे ना, उसात मध्ये उभे होते लोक. ग्राउंडला जागा नव्हती ना, उसात उभे होते रे लोक. छगन्या, आता तुमचं काय झालं रे? तुमच्या गांडीची केस कशाने जळाली माहितीये का? तुमची आखी उभी हयात गेली, पण तुम्हाला काही अशी लोकप्रियता मिळवता आली नाही किंवा लोकांच्या मनामध्ये घर करता आलं नाही. कारण तुम्ही काय केलं रे? तुम्ही गोरगरिबांच्या घशातला घास खाल्लाय. परंतु जरांगे पाटील इमानदारीने उभा राहिलाय. 2 एकर शेती समाजासाठी विकलीये त्या माणसाने. कळलं का रे? भिक्क माग्या. तू म्हणतो ना 5वी शिकलेला नाही, दगडाला शेंदूर लावला त्याला. हो, अरे आमची मराठ्यांची जात अशीच आहे. अरे भंगारा, आमची जात अशी आहे ना की आम्ही त्या काळ्या आईला त्या काळ्या मातीला आई मानतोय. काय केलं माहिती का तुम्ही लोकांनी? तुम्ही करोडो रुपयाची संपत्ती जमा केली आणि या जरांगे पाटलांनी करोडो लोक जमा केले फक्त त्याच्या विचारधारेवर. पण मला असं हसायला येत होतं त्याचं भाषण ऐकून. आता म्हणलं याचा का मुळे व्याध उठला. म्हणतो मंत्री वाकत होते, कंबर मोडायची राहिली. अरे झुकावलं नाही का मराठ्यानी? सल्यूट त्या जरांगीला यार. झुकवलंय 35 किलोच्या मराठ्यानी. अंख मंत्रालय झुकवलं. अभिमान आहे आम्हाला, अभिमान आहे आमच्या मराठ्याचा. यस, कारण त्याला आतमध्ये आमच्या शरद पवारांनीच टाकले, याचाही आम्हाला अभिमान आहे. तो आधी गेला ना त्यावेळेला लय मोठी केळी होती बरं का. शरद मी फार लहान आहे हो. थोडस तज्ञ लोकांकडनं ऐकलेलं आहे बरं काही. ह्याला आतमध्ये सडवलं होतं शरद पवारांनी. वळवळ करतो मला आतमध्ये सडू दिला आतमध्ये. मग याच्या छातीत कळील कुठं? तिथं कळीन, इथं कळीन याच्यात. बरं का रे?